माझ्या भावाची हत्या जातीयवादामधून झालेली नाहीये। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून धनंजय देशमुख यांचीही प्रतिक्रिया आहे। राजकारण्यांनी संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात जात आणू नये असंही धनंजय देशमुखांचं म्हणणं आहे। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आम्हाला कसा न्याय देणार याकडे लक्ष आहे असंही त्यांनी म्हटलंय। मी आतापर्यंत 22 वर्षात जे माझ्या घरात अन्न खातोय ते माझे जे शेत करतात ते लोक हे वंजारी समाजाचे आहेत। जर जातीवादाचा विषय असता, जातीवाद आम्ही केला असता, घडला असता, तर त्यांचं आमचं नातं एवढे दिवस टिकलं नसतं। ह्या गोष्टीची शहानिशा केली की त्यांना कळून जाईल की हे जातीवादाचा मुद्दा नाही। आणि जे कोणी आले असतील इतर राजकारणी येऊ द्या, समाजकारणी असू द्या, त्या लोकांनी सांत्वंत केलंच आहे, पण प्रत्येक गोष्टीचे जे पाठपुरावा करावा लागतो आपल्याला न्याय मिळण्यासाठी, तर न्याय पाठपुरावा केलेला आहे। बांधव, दलित बांधव, मुस्लिम बांधव, वंजारी बांधव खूप लोक आले ना, खूप मोठ्या प्रमाणात लोक आले। ज्या लोकांना येऊ शकले नाही त्यांनी मेसेज पाठवले। कुणाशी जातीवादाचा इथं थोडाही 1% पण विषय येत, हे आसुरी प्रवृत्ती आणि ही एकदम खराब प्रवृत्ती की समाजात त्यांना म्हणजे दर्जा इतका खालावलेला त्यांच्या विचाराचा की त्यांनी जे कृत्य केलंय त्याला जातीवादाचं अजिबात कोणी स्वरूप आणलं नाही पाहिजे। आपल्या जिल्ह्याला 2 मंत्री लाभलेत, कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे काल शपथ घेतली। त्यांच्याकडनं काय अपेक्षा तुम्हाला आहेत? या हत्या प्रकरणामध्ये कशी कारवाई झाली पाहिजे आणि कसा आवाज उठवला गेला पाहिजे? आता आपण प्रत्यक्ष बघणार आहेत, ते आपल्या बीड जिल्ह्यातलेच आहेत। ते मी पण बीड जिल्ह्यातलाच आहे, मी पण एक नागरिक आहे इथला। तर ते काय न्याय देतात, त्यांना काय न्यायाची भूमिका आहे हे सगळे बघतील ना, आपण पण बघू, थांबू आपण त्यांचे काय ते मांडतात मुद्दे। कॅमेरा पर्सन अमित काळेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड।